आपले पूर्व राज्यपाल महोदय हे स्वतःचे एक महान व्यक्ती होते आणि साध्या आहारातून नैसर्गिक आहारातून आरोग्य ह्या विषयावर ते समाज जागृती करत त्यांचे हे मी 2-2 मिनिटाच्या क्लिप रेकॉर्ड केल्या आणि त्यांनी समाजाला एवढा महान संदेश दिला की कारले खा, सकाळी लवकर उठा. तेव्हा लोक आजारी नव्हते, आता किती आजारी पडत आहेत. आणि असं त्यांनी लक्ष वेधलं आणि गरिबांना ही श्रीमंत थेरपी परवडणारी नाही याकडे लक्ष वेधलेलं आहे. साध्या नैसर्गिक आहारातून सर्व आरोग्य याची धावते मी 5 मिनिटाचे चमत्कार ही क्लिप पुन्हा तयार करत आहो. आणि यामध्ये अटल बिहारी वाजपेयी यांची बहीण पांचली जी आहे, पांचली येथे आली आणि तिचं नाव उर्मिला मिश्रा. तर तिनेसुद्धा या विद्येची तारीफ केली आणि अखिलेशजी महाराज जगभर याचा प्रचार करण्यासाठी जाणार आहेत त्याबद्दल तिने शुभेच्छा दिली. असं सत्र न्यायाधीश पांडे यांनी सुद्धा या विद्येकडे लक्ष आकर्षित केलं. 1966 मध्ये स्वर्गीय नाथ बंधुदास यांनी या विद्येकडे लक्ष वेधलं. हे पत्र मी स्कॅन कॉपी जोडणार आहोत. आपल्याला शिक्षण क्षेत्रात बदल करावे लागतील. 2002 मध्येच हे विचार पुढे आले होते, त्याबद्दलचा हा लेख. 55 मिनिट व 20 मिनिटाची क्लिप बनवल्यावरही मला 5 मिनिटाचा एक भाग बाकी आहे, तो म्हणजे तप सेवा सुमिरनचे मी ऐकलेले व माझ्याकडे रेकॉर्ड असलेले चमत्कारिक अनुभव. आणि त्या अंतर्गत आता मी आपल्याला सांगू इच्छितो की विडिशाला धनपाल सिंग यांची पत्नी 23व्या वर्षी अपत्याने ते दोन्ही डिलिव्हरीत मरणार होते. 37व्या वर्षापर्यंत त्यांना पुन्हा प्रेग्नन्सी राहत नव्हती आणि ह्या विद्येनं 37व्या वर्षी विद्या जीवनात आल्यावर 44व्या वर्षी ती प्रेग्नंट झाली आणि डॉक्टर बोलले, मुली तू जगातली कुठली औषध घेतली? अतिशय पक्का गर्भ आणि अत्यंत गुणवान बाळ. तर त्याचासुद्धा फोटो मी आपल्याला दाखवत आहोत. 30 दरम्यान मॅकलेने आपल्या भारतीयांचं डोकं खराब करून ठेवलं आणि उठसूट फक्त सर्टिफिकेट आणि पुरावा हेच त्याने आधार मानला. तर या ठिकाणी 100 वर्षापासून तप सेवा सुमिरनची ही अनेक पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. ही खामगावची गीता सर्जने ऑटोइम्युन डिसीजमधून मुक्त झाली. पॅथीचे हे भोपाळचे डॉक्टर म्हणतात आपलं शरीरच ऑटो हिलिंग आहे. हे ते गोपाल शास्त्री, ही दिनचर्या धावती. हे भारतमाता निष्ठावान डॉक्टर, ज्यामध्ये हॉटचंदानी म्हणतात की आमच्या आधुनिक चिकित्सेला एनिमा माहीतच नाही, फक्त दवाई म्हणजे दवा दाबून ठेवणे. आणि भारतीय विद्येचं तेच एक वैशिष्ट्य आहे की बाहेर पडू द्या, कचरा बाहेर पडू द्या. ही वृद्ध स्त्री शेगावची जिच्या दोन्ही किडन्या फेल होत्या ती चांगली झाली. ह्या जयश्री घोरपडे मॅडम 3 आठवडे आयुष्य उरलं असं टाटाने सांगितलं. आज 7 वर्षापासून त्या या विद्येने बिना औषध बिना गोळ्या धडधाकट जगत आहेत. यांना ब्लड कॅन्सर झाला होता. कार्यकारी अभियंता खिद्रीकर, आज ते चांगलं जीवन जगत आहेत. ह्या पंकज चंचल अगरवाल अमरावती, 9 मिनिटाची यांची क्लिप आहे. आणि ह्या आत्महत्येच्या स्टेजवर होत्या गायनिक आजारामुळे, त्या कव्हर झाल्या. ह्या लेक्चरर मॅडम यांनी 2 लाख रुपये महिन्याची नोकरी सोडून दिली, जया दिलीप काळे मॅडम, आणि या विद्येला आपलं आयुष्य वाहून घेतलं. यांना तर अनेक आजार होते, जसे गायनिक, पाठीचा आजार, ॲसिडिटी, पायाच्या वाट्या बदलणं. ह्या हिपॅटायटिस बीमधून कव्हर झाल्यात. हा मुलगा सोरायसिसने विद्रूप आणि अत्यंत गरम डोक्याचा झाला होता. त्यानं बॉसच्या डोक्यात खुर्ची फेकून मारली होती. सोरायसिस नष्ट झाला. कॅन्सरची आणि अस्थमाची गोष्ट मी दुसऱ्याच्या सांगितलेलीच आहे. ह्या अध्यक्ष मॅडम म्हणतात आम्ही काही करतच नाही, फक्त
हा जगातला एक एकटा उरलेला राम डॉक्टर गोपाल शास्त्री. ह्या अध्यक्ष मेरठ संस्थेच्या त्या म्हणतात पत्रकाराला, आम्ही औषध देतच नाही, फक्त शरीर शुद्धी क्रिया शिकवतो, रोग आपोआप पडून जातात. हे भारत माता निष्ठावान डॉक्टर हॉटचंदानी, डीन, माजी डीन. ही रेल्वे पुणे येथील अधीक्षक मॅडम, जिचा एक डोळा लहानपणी गेला होता आणि दुसरा कोरोना पिरियडमध्ये जाणार होता. या विद्येमुळे त्यांचा डोळा स्टेबल झाला आणि म्हणून मी डोळ्याच्या डॉक्टरांकडे याचं लक्ष वेधलं. पण आपल्या लोकांना तसं हे चालत नाही. हे बी.व्ही. चव्हाण जे सांगतात की पढाई गलत दी जा रही, हा दिनक्रम, हा ज्यूस, ही ती मॅडम जी 90 सेकंदात आपल्याला साक्षर करते की BP आणि शुगरपासून आहारामुळे सहज मुक्ती मिळतं. आता ही मॅडम आहे तर ही सेलिब्रिटीसारखे वाटते. 3 महिन्यात यांचं वजन 75 किलो 55 झालं आणि सौंदर्य वाढलं. हे त्यांचे मिस्टर, ज्यांची पाठ 6 ठिकाणी तुटलेली होती, ॲसिडिटी आणि अनेक आजार. 30 विद्या घेऊन ते कंटाळले होते, कुठं लाभ नव्हता. या विद्येनं असते हे झालेले आहेत. हे देवेंद्र फडणवीस साहेबांचे शेजारी. दुर्भाग्य या देशाचं की फडणवीस साहेब त्यांना बोलावत नाहीत. हे माजी डीन हरिभाऊ कानडे, ज्यांनी या विद्येला आयुष्य वाहून घेतलं आणि दरवर्षी एक शिबिर नागपूरच्या तुकडोजी महाराज आश्रमात आयोजित करतात. हे तहसीलदार अनिल सूर्यवंशी, यांचा संसार सुधारला, मानसिक शारीरिक सर्व हे झालं, अशा रीतीचं हे. ही फार्मासिस्ट मुलगी, जिचं सौंदर्य वाढलं, जिचे PCOD आणि PCOS प्रॉब्लेम कव्हर झाले. हे वृद्ध म्हातारे जे सांगतात की वडिलाचा चालता बोलता मृत्यू झाला आणि अशी ही महान विद्या. ही आदर्श कौशिक मॅडम, जिचा जो आपला व्हेरिकोज व्हेन आहेत की पायामध्ये 1-1, 2-2 किलो रक्त साठायचं आणि जी दिवसभर 50 किलोमीटर त्या गल्यांमध्ये फिरत राहायची, तिला परिसरातले लोक वेडी समजत. या विद्येमुळे आज तिचा जन्म सफल झाला. बालसंगोपनात ही सर्वश्रेष्ठ विद्या आणि याचं हे परळीकर मॅडम, आपल्या कारंजा लाड अमरावती जिल्ह्यातील. तर अशी ही महान विद्या आहे. पश्चिम महाराष्ट्रात भाचीसोबत लग्न करणं आणि त्यानंतर दिव्यांग मुलं जन्माला येणं ही नित्याचीच बाब आहे. आणि ह्या मुलाचा चमत्कारिक अनुभव असा की 2004 याचं एक अपत्य थोडं कमजोर मानसिकदृष्ट्या जन्माला आलं. पुढे यांची पाठ, खांदे निखळले आणि डॉक्टर बोलला हा खांदा तुझा शेवटपर्यंत असाच राहील. तर यांनी या विद्येमुळे त्यांचं शरीर पूर्ण कव्हर झालं. त्यांच्या मिसेसचा PCOD PCOS प्रॉब्लेम गेला आणि 2017 जे अपत्य जन्माला आलं ते ब्रिलियंट आणि एक्सलंट आहे. म्हणजे वैद्यकशास्त्राला हा संशोधनाचा विषय आहे की अनुवंशिक ज्याला आपण म्हणतो पश्चिम महाराष्ट्रात, ते सुद्धा यामध्ये कव्हर होऊ शकतं. वरील गोष्टीत मी सेलिब्रिटी मॅडमची क्लिप दाखवली आहे. तीच मॅडम वय 75 किलो वजनाची 54 किलो झाली. हे त्यांचे पूर्वीचे फोटो. सुधा कंकारिया मॅडम ह्या बेटी बचावमध्ये अग्रेसर आहेत आणि नोबेल पारितोषिकच्या प्रतीक्षेत आहेत. परंतु मॅडम, आपण जर भारत मातेला आपलं आयुष्य समर्पित केलं, आपण डोळ्याच्या तज्ज्ञ आहात आणि आपल्या अहमदनगरच मी आपल्याला आश्चर्य दाखवतो. कंकरिया मॅडम ह्या डोळ्यांचे दुरुस्त झाले, ह्या गोष्टी मी आपल्या नजरेस आणेन चर्चेमध्ये. अहमदनगरचे करोडपती शांताराम राऊत यांनी 10 लाख रुपयाचं पाठीचं ऑपरेशन केलं आणि यांना पायाच्या वाट्या सांधेदुखी बक्षीस मिळाले की ते 3 वर्ष बसू शकत नव्हते आणि अत्यंत निराश अवस्थेत यांनी 7 दिवसाची 2022 ही विद्याची दिनचर्या
स्वीकारली आणि आता ते अतिशय चांगले झाले. आणि त्यांनी हे शांताराम राऊत अहमदनगरचे, यांनी 10 लाख रुपये ऑपरेशन केलं पाठीचं आणि यांना बक्षीस मिळालं असाध्य अशी सांधेदुखी. आणि ती सांधेदुखी या दिनचर्येमुळे गेले. आणि त्यांनी 1 लाख लोकांना, मुख्यमंत्री त्यावेळेस एकनाथ शिंदे साहेब होते, त्यांची डेट जर मिळाली असती तर डॉक्टर गोपाळ शास्त्रींच्या शिबिरामार्फत 1 लाख लोकांना ही विद्या साक्षर करण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. वनपोरियाची ही मुलं, यांची आई जेव्हा कार अपघातमध्ये सापडल्याने डॉक्टर बोलले की आता ह्या 1 वर्ष बेडरूम ICUमधून उठू शकत नाहीत. ते 6 महिन्यात या विद्येच्या आहारानं एनिमा आणि वमन आणि ज्यूस यानं चालू लागल्या. आणि गुजरातच्या त्या डॉक्टरांनी ही विद्या आमची पेशंट रिकव्हरीमध्ये उपयोगात आणू हे मान्य केलं.